काल संध्याकाळी पाऊस पडला आणि दुसऱ्या दिवशी असं धुकं पडलं होतं की असं वाटत होतं की महाबळेश्वरला आलो की काय. आणि तुम्हीही बघू शकता इतकं मस्त असं वातावरण होतं ना. पण उन्हाळ्यामध्ये कसा पाऊस पडतोय काय माहिती. चला थोड्या वेळानंतर ऊन पडलं म्हणून म्हटलं चला सगळ्यात पहिले तर कपडे वॉश करून घेऊया, कारण की पुन्हा म्हणताय की आजही पाऊस येणार आहे. तोपर्यंत सगळे कपडे सुकणंही तितकंच गरजेचं होतं. आणि यावेळेस आपली एकच धावपळ असते की सगळ्यात पहिले कपडे सुकून घरात आले पाहिजे. चला वर्षभरासाठीचं आमचं धान्यही इथे आलं होतं. त्याआधी शिवांशला नाश्ता करायला दिला आणि हे सगळं धान्य तर भरायचं आहे, पण त्यासाठी ज्या काही मी औषध वगैरे टाकते ना ते आणायचं बाकी होतं. म्हणून म्हटलं तोपर्यंत हा माझा ड्रेसिंग टेबल आहे तो मस्त असा व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवूया. इतका पसारा होता आणि बऱ्याच गोष्टी ज्या एक्सपायर झाल्या होत्या की जसं की लिपस्टिक वगैरे ज्या असतं त्या आपण खूपच 4-5 वर्षापूर्वीच्या होत्या, त्याही मी सगळं काढून टाकलं. म्हटलं जे नकोय ते ठेवायचंच नाही उगाचच. आणि हे काही माझ्याकडे मंगळसूत्र आहे, भरपूर असं कलेक्शन नाहीये, पण साधारण 6-7 तरी असतील. तर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच कमेंट करा, मी तेही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. पण बऱ्यापैकी ना इथे मस्त अशा सगळ्याच गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवलेल्या होत्या, जसे की इयरिंग्स असेल, बँगल्स असेल, वेगवेगळे सेट्स असतील, या सगळ्या गोष्टी मी ऑर्गनाईज केल्या. आणि अशा पद्धतीने